या ठिकाणी बघतोय हॉस्पिटलचे कर्मचारी जे आहेत डॉक्टर जे आहेत ते या ठिकाणी या सगळ्या मुलांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करताय। खरं तर दुपारच्या वेळेला अचानकपणे या वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि या वेळेला या वॉर्डमध्ये जवळपास 70 ते 80 बालक जे आहेत ते त्या ठिकाणी ॲडमिट होते आणि या सगळ्या बालकांच्या जीविताचा प्रश्न ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला मात्र या ठिकाणी असलेल्या परिचारिका आणि कर्मचारी यांनी अशा पद्धतीनं शर्थीचे प्रयत्न करून या बालकांना आता शिफ्ट केलं जातं आहे, शिफ्टिंग केलं जातं आहे। वेगवेगळ्या वॉर्डमध्ये त्यांना हलवलं जातं आहे। विशेषतः लहान मुलांचे जे इतर कक्ष आहेत त्या ठिकाणी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जातं आहे। आपण ही सगळी मशिनरी किंवा ही सगळे साहित्य बघू शकतो। ही सगळी नवजात बालकांसाठी जी काचेची पेटी आपण ज्याला म्हणतो त्या आता सगळ्या ज्या आहे ते या बालकांसह दुसरीकडे शिफ्ट केलं जातं आहे। ही सगळी दृश्य बघतोय। ह्या मॅडम ज्या आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। मॅडम, काय झालं होतं? काय झालं होतं मॅडम आणि काय परिस्थिती आहे? काही नाही, छोटंसं शॉर्ट सर्किट झालं फक्त, पण आपल्याकडे बाळं खूप होते आणि सुदैवाने आम्ही सगळे होतो ड्युटीवर, कारण ओव्हरलॅपिंग पिरियड होता। आमचे सगळे वरिष्ठ आले, आमच्या सगळ्या भगिनी आल्या, फ्लोअरवरच्या आमचे स्टुडंट आले आणि सगळ्यांनी आम्हाला बाळं म्हणजे बाळाला कुठल्याही काही हानी झालेली नाही आहे। आपले सगळे बाळं जवळजवळ 69 बाळं होते। सगळ्या बाळांना आपण प्रॉपरली शिफ्ट केलेलं आहे। काही आईच्या मध्ये आहे तर काही आपले जे मशीनवर होते ते आपल्याकडे आहे। PICU दुसरी व्यवस्था तिथं आपल्या बाळा व्यवस्था कुठे केली? आपलं PICU जे आहे लहान मुलांचाच ICU आहे ते 3rd फ्लोअरला, तिथं पण सेम आपल्यासारखंच असतं। सिरियसच म्हणजे ज्या बाळांना गरज आहे ICUची त्याच बाळ ठेवलेले असतात, तर त्या बाळांना आपण हो। काही कुठल्याच बाळाला काही नाही, कुठल्याच बाळाला काहीच हानी झालेली नाही। अजून आमचं शिफ्टिंग चालू आहे। आपल्याकडे 69 बाळं होती, त्यातली जवळजवळ 50 एक बाळं आतापर्यंत शिफ्ट झालेली आहे। मुलांचे पालक देखील आहे। तुमचं काय मुलगा आहे? काय ICU मध्ये? हो, एकदम चांगल्या प्रकारे सर्व सिस्टरवर अचानकपणे इडून असं धूर वगैरे निघायला लागला, काय शॉर्ट सर्किट वगैरे झालं असं माहीत पडलं सगळ्यांना इडं। तर सगळं स्टाफ आणि सगळे डॉक्टर लोक एकदम व्यवस्थितपणे त्यांनी ट्रीट केलं। सगळे जे जास्त त्यांना एंटी लगे वगैरे ICU नव्हते इकडं शिफ्ट केले, बाकीचे सगळे वरती शिफ्ट केले। चांगल्या प्रकारे एकदम हे मॅडमांनी एकदम चांगला प्रतिसाद दिला आहे। मॅडम, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसत आहे, काय नेमकं घडलं होतं? सर, अश्रू नाही, फक्त एवढंच होतं की मुलांना काही नाही झालं पाहिजे। मशीन तर पुन्हा मिळू शकतात आम्हाला, पण बाळांना सगळे गरीब आशेने येतात आपल्याकडे। त्याच्यामुळे सगळ्या SNCच्या टीमने प्रत्येक म्हणजे इव्हन सर्वंटपासून तर आमच्या मेटर मॅडम, आमची ACS सर ह्या सगळ्यांनी हेल्प केली। सगळ्यांनी फटाफट मॅनेज केलं आणि काही झालं नाही आणि आम्हाला रिलेटिव्हनी पण खूप कोऑपरेट केलं। आपण बघतोय अशा पद्धतीनं या लहान मुलांना जे आहे ते इतर ठिकाणी शिफ्ट केलं जातं आहे। अद्यापही हे शिफ्टिंगचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। जवळपास 69 छोटी मुलं जी आहे ती त्या ठिकाणी होती। साधारणतः किती वयाची ती मुलं होती? किती दिवसाची? दिवसाच्या आतमधली 0 ते 28 दिवसाच्या आतमधलीच मुलं आपल्याकडे ॲडमिट असतात। काही मशिनीवर होते, काही साधे मुलं होते, त्यांना आम्ही आईकडे दिले आणि मशिनीवर वरती त्यांना PICUला वरती शिफ्ट केलं। आता सगळे सुरक्षित? हो, सगळे, एकाही बाळाला काहीच झालेलं नाही। आपण बघतोय या सगळ्या परिचारिका आहे, खरं तर यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले आणि या मुलांना त्या ठिकाणून सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। 69 बालकांच्या जीविताचा प्रश्न होता, मात्र या सगळ्या परिचारिकांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि या सगळ्या बालकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे, अर्थात दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि हे 69 पैकी 69 बालक जे आहेत ते सुरक्षित आहे अशा प्रकारची माहिती या सगळ्या डॉक्टरांनी दिलेली आहे। एकूणच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आज दुपारच्या वेळेला जे शॉर्ट सर्किट झालं होतं त्यामुळे गोंधळ उडला होता। तो जो विभाग आहे तो SNCUचा तो आपल्याला दृश्यांमध्ये बघता येईल। याच ठिकाणी SNCUचा हा जो लहान बालकांचा विभाग आहे त्यामध्ये ही सगळी 69 छोटी मोठी बालकं होती आणि या सगळ्या बालकांना या ठिकाणून हलवण्यात आलेलं आहे। त्यांचे पालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय झालं होतं, तुम्हाला काही आठवतंय का? काय झालं होतं? नाही आठवलं होतं ना, आम्हाला काही एवढं माहिती नव्हती बॉस। आपण बघतोय ह्या सगळ्या जे बालक ॲडमिट आहेत त्यांचे पालक आहेत। तुमचाही मुलगा आहे का? काय झालं होतं? काय झालं, तुम्हाला काय कळलं? आता कुठे शिफ्ट केले का? नाही, इथंच आहे, खालच आहे। शिफ्ट करताय? हां तुमचे शिफ्ट करत होतं का? हां, शॉर्ट सर्किट झाल्यानंतर मी तिकडे आलो होतो, मला माहिती पडत चालू झाली म्हणून माझ्या मुलं काढून घेतली, सुरक्षित तळे हलवलं त्यांनी लगेच ताबडतोब। हां, काचेच्या पेटीमध्ये टाकलं आणि लगेच ताबडतोब हलवले मुलं।
त्याच्यामुळे सुरक्षित आहे, काही टेन्शन नाही, नॉर्मल आहे सगळं. आपण बघतोय नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातला हा सगळा प्रकार होता. डॉक्टरांनी आता या सगळ्या 69 मुलांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि त्यांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही अशा सुरक्षित स्थळी आणि ठिकाणी या सगळ्या बालकांना जे आहे ते शिफ्ट केलेलं आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दुपारच्या सुमारास ही शॉर्ट सर्किट जे आहे ते या बालकांच्या कक्षामध्ये झालेलं होतं. सुदैवानं यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी जी आहे ती झालेली नाही आहे. मात्र या धक्कादायक प्रकारामुळे मात्र पालकांमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं. मात्र हॉस्पिटल आणि हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली आणि समयसूचकता दाखवली आणि म्हणून आज हे 69 बालकं जे आहेत ते सुरक्षित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.